मैं भूली घर जाने बाट, गुर सभी जने आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सबई बिसरो देखे गोपाल। कहा पगडारू देखे अणिरात, देखे तो सब ओही ने घेरा। कान्हा रे मन मोहन लाल, सबई बिसरू देखे गोपाल। वो तो हकीकत भैरे तुका भागा रे, सब मन का धोखा। कान्हा रे मन मोहन लाल, सबई बिसरू देखे गोपाल विठ्ठल। और सभी जने आई हाट। कान्हा रे मन मोहन लाल, सबई बिसरो देखे गोपाल। प्रस्तुत भक्त प्रसंगे पुण्य पावन आपल्या या श्री क्षेत्र ओलांडेश्वर भगवान यांच्या दरबारामध्ये महाशिवरात्रीच्या पर्वावरती अतिशय प्रसन्न आणि गोड वातावरणामध्ये गेले 8 दिवस झाले, 8 होऊन गेले तर हा उत्सव अतिशय भक्तियुक्त अंतःकरणाने या परिसरातील या पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांच्या सहकार्याने अतिशय गोड वातावरणामध्ये संपन्न होतोय। माझ्या परम भाग्याने अनेक वर्षापासून ही काल्याची सेवा माझ्या वाट्याला येते। ही ओलांडेश्वराची सर्वात मोठी कृपा आहे विठ्ठल। आणि काल्याचं कीर्तन आहे तसं तर काला हा वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची घटना काला आहे। बरं काला हा महत्वाचा असेल, मला सकाळी वाटलं बोलता येत नाही कारण माझे दोन्ही नाक बंद होते। मला असं वाटत होता अनिल महाराज की मला जर ओलांडेश्वराने नाही बोलता आलं तर वारसातकाणी, कारण तुझं कीर्तन झालं म्हटलं वारसातकाणी आपलं पोरग संघचे गड्या, मला नाही बोलता आलं तर ते नक्की कीर्तन करेल विठाला। आणि काला हा अत्यंत महत्वाचा आहे। वारकरी संप्रदायामध्ये काल्याला अनन्यसाधारण असं महत्व संत मायबापांनी सांगितलेलं आहे। रामदास महाराज मला एक सांगा, सर्व विश्वातील श्रीमंत
एकत्र आले सर म्हणजे काला होतो नाही का? बर सर्व पुढारी एकत्र आले म्हणजे काला होतो नाही? हा ते तुम्ही म्हणा दादा, मी कशाला म्हणून माझ्या घरावर दगड हाणून घेऊ? आणि कोणी असू देत, एवढाही जनसमुदाय एकत्र येऊ दे, काला नाही करता येत. काला करणारी या विश्वामध्ये केवळ एकच जात आहे अनिल भैया. काला त्याच्याकरता याचं उत्तर हे आहे, काला कुणी नाही करू शकत. काला करती संत जान, आणि बरोबर विश्वाचा मालक सवे त्यांच्या नारायण. आणि इथे तर एक अत्यंत महत्वाच्या घटना आहेत आणि रामदास महाराज, कारण आता लोक कुठेही श्री क्षेत्र लावायला लागलेत. गावात सप्ताह, पाण्याची टंचाई, एकाच हात पंपावरती पाणी आणि श्री क्षेत्र. क्षेत्र असण्यासाठी 3 घटना अत्यंत महत्वाच्या आहेत. काय काय पाहिजे रामदास महाराज? एक अधिष्ठान देव असावा, संत असावे, आणि पवित्र कुठली तरी गंगाबाई असावी. विठ्ठला विठ्ठला. आता लावा लागले हा भाग वेगळा आहे, जाऊ देत, पण नाही लावता येत. मी बोलतो पण एकदा मलाही विसर पडा लागला. मला वाटते मामा करू द्या 2-4 तास कीर्तन, काऊन असं करायला लागले तुम्ही? मामा तुम्ही लोक पण म्हणसाल की तुमची जिरलीच नाही का अजून? दररोज कीर्तन करून जिरली नाही का? परमात्मा जिरत नसते, उरत असते. विठाला एकदा भगवंताला नमस्कार समचरण सरोजम सांद्रणीला उदाभम जगणनेत पाणिं मंडनं मंडनानां करुणत्वसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवला हासं विठ्ठलं चिन्तयामि.
लाभिला कृपाळे विठाबाई विश्वंभरे भवच्छेदके कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. मामा आधी वाटलं होतं कीर्तन नाहीच करता येत, पण मला माहिती दरवर्षी किती आवाज बसू दे पण माझा आवाज उघडणाराच इथे ना. विठाला आवाज उघडणारच नाही. माझ्या बापाला आणि माझ्या आईला मी जे मुलगा झालोय ना, ही फक्त माझ्या ओलांडेश्वराची कृपा. रामदास महाराज शिवगोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे जिते माझे वदता शिवनाम दयान बाधे क्रोध काम. श्री संतांचे माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या विठाला. महाराज मी बोलून गेलो होतो, क्षेत्र लावण्यासाठी 3 घटना अत्यंत महत्वाच्या आहे. इथे अतिशय चाचवल्य ओलांडेश्वर भगवान हे देव आहे. रामदास महाराज संत देव आहे, ठीक आहे, केवळ देव आहे म्हणून क्षेत्र ठरत नाही, त्याच्यासाठी संत असावे. मग संत समर्थ सद्गुरु गजानन महाराज या ओलांडेश्वर संस्थानला भगवत कृपेने प्राप्त झालेत. गजानन महाराज आणि आणखी एक दुसरे संत इथे की त्यांनी अख्खं जीवन केवळ समाज उपकारासाठी समर्पित होतं. ते वैकुंठवासी परम पूजनीय माऊली शुकदास महाराज एक संत नाही, ते 2 संत. आणि तीर्थ तर अत्यंत पवित्र आमची पैनगंगा माता आहे. विठाला आणि अशा या पुण्य पावन क्षेत्रामध्ये हा उत्सव संपन्न होतो. आणि हे काल्याचं कीर्तन काला आपल्याला जोपर्यंत ऑर्डर येत नाही, ऑर्डर आली. घरचा महाराज काल्याला कोण असतो माहिती आहे तुम्हाला? रामदास महाराज तिकडनं नुसतं असं केलं बंद, चालू द्या म्हणलं तर 5 वाजेपर्यंतही चालतं. भेटायला आमच्या बापूचं तर आलं बोट तिकून. म्हणले असं बापू तुम्ही म्हणल्यावर एकच काय किती बी विठाला. असं हे काल्याचं कीर्तन आहे. आणि या काल्याच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेली गवळण राजमान्य संत मान्य महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकोबाराय यांची ही 4 चरणाची गवळण असून प्रस्तुत गवळणीमध्ये भगवत दर्शनानंतरची अनुभूती महाराज प्रस्तुत गवळणीमध्ये सांगतायत. महाराज तसं तर देव कुठेही अवताराला येत नसतो. नंद बाबा आणि यशोदा मैयाची अनंत जन्माची पुण्याई फलद्रूप झाली. माघ नाही जायचं का? जाऊ माघ आणखी. तसं वसुदेव देवकीची पुण्याई फलद्रूप झाली. आणि एक नाही हो कितवेत. तसं तर अवघड आहे. कशाचा प्रसंग? देव भक्त निमित्त करून भक्तांच्या रक्षणासाठी
आणि धर्माच्या स्थापनेसाठी कुठलं तरी निमित्त करून येत असतात. विठाला आई वडिलांच्या लग्नाचं निमित्त ठरलं, वराती निघल्या. वरात नाही म्हणत त्याला, आपल्याकडे परण्या म्हणतात नाही का. परण्या निघाला. साहेब अत्यंत सारे चांगले देव माणसंच परण्या बरोबर असतात नाही का. परण्या बरोबर मग सारे भूतच गड्या, भूतच. या परण्यापायी लोक शेका लागले ना, कारण हे परण्याबरोबर जेवढे असतात ते माणसाची सीमा ओलांडून बाहेर असतात. कारण तसं ते नाचतच नाही. आधी औषध घेतात. कशाचं? खोकल्याचं नाही. निघाला नवरदेव निघाला. महाराज कंस रथावरती सारथ्यपण करतोय आणि तेवढ्यामध्ये आकाशाची वाणी सांगतचे कंसा मानी हा भरवसा बोलन. अरे कंसाजीच्या विवाह सोहळ्यामध्ये तू एवढा आनंद व्यक्त करतोय ना, अरे हिच्या पोटी आठवा येणारा तुला वध करणारे. एवढं ऐकलं आनंद वाटला असेल. भाचा मारणारे म्हणल्यावर नाही. त्यांना अभंग माझी वाणी तुझे देवोनिया खड्ग माराया धावला हात तो धरिला. वसुदेव हात धरतायत आणि म्हणतायत तू म्हणतोस कंसा ठीक आहे, भीती तुला आहे, पण आमच्यापासून नाही ना. मग आमच्या अपत्यापासून आहे, आमच्या अपत्यापासून. मग आमचा वध का करतो? त्यानेही विचारून राक्षस असून सुद्धा म्हटले बरोबर आहे. म्हटले तुम्ही पळून जासाल, नाही तुझ्याच बंदी शाळेत ठेव. आणि तुम्ही म्हणता साऊंड सिस्टीम लागतच नाही. नाही भैया, सर्वात आधी तुला धन्यवाद देतो मी, खरंच तुला धन्यवाद देतो. आमचे लोक लयच आगाऊपणा करायला लागलेत हो, इमानदारीत सांगतो. आणि मामा दौंदाळ मामा, बऱ्याच ठिकाणी लोक म्हणतात मी कशालाही साऊंड सिस्टीम देतो, पण सत्याला अजिबात देत नाही. कारण सर्वात सासूरवासी म्हणतोय भैया, गाणारे वाढव, किती वाढव. अरे फाटा लागला ना मंडप सिमेंटचा असून सुद्धा वाजवणारेच कसे रे रामदास. हे वाढलाय तुम्ही लोक आहे ना, आणि आमचं तर विचारूच नका. तुम्ही साऊंड व्यवस्थित लावला तरच बोलीन, फुकट नाही बोला लागला तू पाकिट घेऊन जाणार आहे नंतर. धन्यवाद तुला. जाऊ द्या महाराज, पहिला अपत्य जन्माला येतो नाही मारत. भगवान
भगवान विचार करतात पण याला आपल्याला मारण्यासाठी जर याला मारायचं असेल कंसाला तसं आपल्याला मारता येणार नाही. मग काय घडतं? पुण्याचा रावया भेटे देव ऋषी वधे बाळकासे देव. लगेच थोडके प्रमाणात म्हटले सहा ही मारित दुराचारी सातवा जो गर्भ योग माया नेत आश्चर्य करीत मना आठव्यानी कोणाला शिशी देतो तो जीवच घेतो मी. पहिलं तोंडावर ताबी ठेवा जाणार रे म्हणाला बेटा. 8 वर्षाची मूर्ती प्रगट होते. वसुदेव देवकीला आनंद होतो. आनंद टिकत नाही आणि आनंदात भगवान बघितल्यानंतर देवकी माता म्हणते भगवान अरे तू 8 वर्षाचा आहे माझं बाळ कोण म्हणे. म्हणजे मग लहान हो लहान होतो देव होतो का होतो हो भक्ती केला तैसा पुरवी धरा इच्छा. भगवान लहान होतात आणि लहान झाल्यानंतर महाराज वसुदेव रडायला लागले. भगवान पाहतात. भगवान तिथंच बापाला विचारतात. तिथंच आपल्या एखाद्या लेकरांनी विचारलं तर सर काय होईल म्हणतील जिंद एक काय रे हे यायचे जन्माला नाही का. ते जन्माला आलं भागवत महाराज ते तिथं नव्हतं थांबत. आईच्या उठायचं माळवदाचं घर असत त्या दाटीला जाऊन पकडायचं. भगवान ज्या वेळेला बोलताय बाबा रडतायत तुम्ही का रडतायत तुम्ही. जाणी कंसासी कळेल माझ्या आपल्या स्वरात म्हणायचं मग माझ्या बाळासी मारेल. एवढीच भीती आहे का. मग एवढी जर भीती असेल ना बाबा अजिबात काळजी करू नका हो. एक काम करा ना बाबा मग नंदा थांबू माया देवी माझा आणि येथे भगवान तेव्हा वसुदेव म्हणतायत भगवान तुम्ही म्हणता ठीक आहे पण का रक्षपाळ आहेत ना असती रक्षपाळ मी मोहिले सकाळ. म्हणले रक्षपाळाचं झालं पण माझ्या हातापायात वेडे आहेत ना. मग म्हणले काहीच काळजी नका करू फक्त मला डोक्यावर घ्या. उचालीला कमळापती पायीची बंधने सुटती गळती. हो महाराज बंधन मुक्त जीवन झालं. भगवंताला घेतले यमुना माईला दर्शन दिलं आणि भगवान गोकुळामध्ये नेऊन ठेवला. मायेला घेऊन आले. आता ती रडा लागली तिकडचं नाही काम. आणला भगवान. आणल्यानंतर कळलं अख्ख्या गोकुळात काय कळलं. गवळणी तर सुंदर चर्चाच करायला लागल्या.
साहेब आपल्याला स्वर कळत नाही, ताल नाही मी विठाला विठाला गवळण म्हणते गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावे एके पुढे वाटे ताटे सुंदरवाडी वाण भरोन्या ताटे झाडे नंदा घरी दाटे रागान पाहू नको बाबा सोयीचे कलबल झाली दासे जनी हेल घाली असा आनंद व्यक्त करत असताना महाराज तो आनंद फक्त नंदराजाच्या वाड्यापुरता राहिला का? मग अख्ख्या गावात गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गाणे म्हणायला लागल्या, कथा करायला लागल्या, नाचायला लागल्या. आता आमचा विनेकरी नाचा लागला का नाही? तुम्ही हसले गड्या हो हा हे नाच, पण कीर्तनात नाचावं का नाचावं सांगतो. विठाला ज्ञानोबरायला विचारा, ज्ञानोबरायला तरी कीर्तनाचे निरतनाचे नासिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे जे नामची नाही पापाचे ऐसे केले. कीर्तनात नाचावं का दुसरं कुठं कुठं नाचावं? कीर्तनाचे रंगे परिणाम ज्ञान देपात लावो जगे. तसं तर प्रत्येक जण नाचाच लागला, कोण नाही नाचत याच्यातलं? कोण नाचत नाही मला सांगा साहेब? तुम्ही नाही नाचले? अरे तुमच्या पायाचे तर आज विठाला विठाला किती नाचतं सांगले साहेब माणूस. मग देवाच्या पुढे नाही कीर्तनात, मग कुठं नाचता तुम्ही? धन्य जगी तोचे एक बायको पुढे नाचे. अरे जन्म गेलेला तुमचे नाचता नाचता नाचत नाही का विठ्ठल बाबा भागवत महाराज? अरे पायाचे फडके झालेत रे आश्रुबा. बायकांच्या पुढे नाचणाऱ्याला धन्यता नाही, पण कीर्तनात नाचणाऱ्याला धन्य जगे तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा हेच करायचं भैया, करणे तरी हेची करा. आता काय राहिले रे कोणा विठाला भगवान अवताराला आल्यानंतर आज इथे ओलांडेश्वराला हा उत्सव सुरू आहे. आज आनंद आहे का नाही? कोणा कोणाला? प्रत्येकाला आनंद आहे. हा आनंदाचा उत्सव आहे. बरं तो आनंद व्यक्त करण्याकरता काही पायी येतात हो, काही गाड्याने येतात, काही छोटे येतात, काही मोठे येतात, पण इथे येणारा ओलांडेश्वरावर येणारा तो तेवढ्याच महत्वाचा जर श्रद्धेने येत असेल तर. विठाला जर भगवान
झाल्यानंतर आनंद झाला महाराज, प्रत्येकाला आनंद झाला. पण एकीकडे भगवान येण्यानं आनंद आणि एकीकडे दुःख. भगवान आल्यावर पारमार्थिक कार्यात काय सर्वांनाच आनंद असतो काय? काही काहीच्या तर पोटात पोट सुळ उठतो गावात सप्ताह असल्यावर. भागवत महाराज डोळे नाही लागायला लागले. महाराज भगवान माझा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर प्रत्येकाला आनंद हो. कृष्ण नंदा घरी आनंदल्या नर आणि नारी. नरांना आनंद, नारींना हे आनंद. अनिल महाराज बघा, मी सांगितलंय 2-3 वेळेला ते प्रमाण. केवळ नर आणि नारींनाच आनंद करे. फक्त नर आणि नारी. विठ्ठल बाबा कोणाला मग गोकुळच्या गवळीया, गोकुळच्या गवळीया, गोधन सकळा, हरि सुख भावले, 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 हरि सुख भावले. गोकुळाच्या गवळीयात गवळ्यांना आनंद, गोपी गोधान एवढेच नाही, मग गाई वासरांना सुद्धा आनंद. आजही तसंच आहे बरं का इथे. सर आजचं वातावरण बघा ना. अरे जिकडे बघावं तिकडे बरं दुसरं काही दिसा लागलं का? जिकडे तिकडे फक्त ओलांडेश्वर अंतःकरणात मरायला लेगायचं. यायचं नव्हतं ना. आले अरे अंतःकरणात माझ्या ओलांडेश्वराच्या विषयी असलेलं प्रेम. परत आणखी ती मंडळी आल्यावर मला आवरा लागल. म्हणून महाराज भगवान अवतीर्ण झाल्यानंतर काही गवळणी इतक्या भाग्यवान की जो भगवान योग यागादी कर्म करून काय प्राप्त होता. महाराज योगिया मुनिजन ध्यानी हे सुख आसनी शयनी, हरे सुख भावले रे, हरे सुख भावले रे. पर योग केल्यानंतर रामदास महाराज भगवान प्राप्त होईलच का हो? नुसता धंगडे येते. हा अरे नुसता ध्यानात नाहीये. योग्यांचे ध्यानी ध्याना तुळसी, वारकरी जीवन भाग्यवान. गोकुळातील गोपवासी ते गोकुळवासी भाग्यवान. कारण तवा तो आम्हापासी मागे पुढे
मग तो आनंद व्यक्त करत भगवान थोडे मोठे झाले. मोठे झाल्यानंतर गवळणी भगवंताला बघायचा आणि एकदा का देव पाहिला ना अवस्थांतर होतं महाराज. काय होतो पाहेलिया वेधालावी मैसे जीवी जडोनी एका गवळणी देव पाहिला 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 नंदाचा नंदन पाहिला पाहिला नंदाचा नंदन हो तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले तेने वेदियले पाहिला नंदाचा नंदन आणि तेने वेधियले मन. एखादं प्रमाण सांगा ना. वेधलं का हो वेधले ओ मन दयाची गुणी क्षणभर नवी संबे विठ्ठल रुक्मिणी. महाराज त्या गवळणीने देव बघितला अवस्थांतर झालं. पण ती एक दिवस यमुनाबाईवर पाणी आणायला गेली आणि ओझरता देव पाहिला. देव पाहिला आणि तिथे गेल्यानंतर माठ भरला. माठ भरला डोक्यावर घेतला पण घरी यायला तयार होईल. कारण उडवी आणखी अरे रे माझे धरले चित्त आणि माझ्या डोक्यावर तो विद्याधिकाचा भार आहे. तुकोबराईची भेट होते. ती म्हणते देव ओ तुकोबराय तुम्ही म्हणता ठीक आहे पण भार वेत विसरले आता कैसी जाऊ घरात लोभे परा लौकिक. महाराज जर गेले आता घरी गेले ना माझा लौकिक खराब होईल ना. लोक म्हणतील काग
आता तर 8 दिवस रस्त्यावर राहिली, आता कुठं घरी निघली. परमार्थ पथिकांना लोक नाव ठेवतात. मग रामदास महाराज त्यांनी नाव ठेवलेत. मग आपण परमार्थापासून दूर जावं का? काय करावं? हसू देत, हे हसू देत, यांचं हसायचं काम आहे. समाज काय म्हणतो याच्याशी काही घेणं देणं. कारण एक प्रमाण सांगतो रामदास महाराज, तुकोबराय गोड प्रमाण लिहितात. आता का तुला बरं म्हणत असतील का सोयरे राहिले आणि आपलेतले तर पैरेत लय जाऊ तुला बरं म्हणतात का गेले लोक नाही म्हणत. मग हे वाईट म्हणतात म्हणून आपलं सोडायचं का? विठाला विठाला प्रमाण केलं परत विठाला विठाला. हे लोक नाव ठेवत असतात. महाराज गवळणीच्या बाबतीतही तेच घडलं. एक गवळण भगवंताचं दर्शन झालं आणि निघाली मथुरेला. कशी निघाली? दुडीवरी दुडी गवळणी साधे निघाली. पण भगवत दर्शन झालं आणि तिथे गेल्यानंतर विकायला दही दूध आहे. विकायला माठामध्ये दही आहे, दूध आहे, पण दही घ्या म्हणत नाही. दही घ्या म्हणत नाही. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, पण ती गोकुळात नव्हती. झालं का? विठाला विठाला गोविंद घ्या कोणी.
आज बापू बेरायलेत कीर्तनात. हे आपल्यासाठी सर्वात आनंदाची बातमी म्हणजे घटना आहे. अरे आता अख्खं ओलांडेश्वरच कीर्तनात उभं आहे. बापू म्हणजे ओलांडेश्वराची वर्मा आहे. काय वर्मा मी कोणाला मोठा म्हणा इतका वेळा महाराज आहे काय. पण एक सांगतो वर्मा आली की अख्खं वराडाला गड्या. महाराजा ओलांडेश्वरावर सर काही वराडी असे आहेत ना. अरे जसं कोकणात अवस्था त्या गवळणींची झाली इथेही महाराज. अरे 8-15 दिवस घराचा अख्खा विसर पडतो महाराज. तेव्हा एवढा मोठा कार्यक्रम होतो बापू. तसा नाही होत. मी एक नाव नक्कीच उच्चारीन बापू, नक्कीच. आमचे सरपंच एकनाथराव. काय अवस्था आहे त्या माणसाची. पाय पाहिले का पाय पाहिले. कीर्तन झाल्यावर त्यांचे पाय एकदा. अरे पायात चप्पल नसते. अरे हात येत ना, हात अतिशय स्मूथ असतील नाही. मी तर म्हणतो त्या बोरीच्या काट्या बऱ्या असतील. पण इथे महाराज रात्रंदिवस सेवा आहे. हो विठाला त्या गोकुळातल्या मथुरेतल्या गवळणी हसायला लागल्या का. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे हसतायत. आणि परमार्थ पथिकांची थट्टा करावी. आता तुम्ही धोत्र नेसा लागले का. मग तुला लाज वाटू देणार आहे जरशी. बर दोघा बापावली काही लाज नाही तुम्हाला. माऊली इकडे हे दोन बाप लेक पा. याता करीन आपुले जतन. एक आता तोंड लपवा लागलं कारण ती लायण्याची अवलाद नाही. वैकुंठवासी मारुतराव महाराजाची अवलाद आहे. कीर्तनात तरी धड राहत जा. पडाला विठाला. मग काही थट्टा करावी म्हटली आणि म्हणून म्हटली ए तुझ्याकडे गोविंद आहे ना, दामोदर आहे ना, एक काम कर मला शेरभर गोविंद दे, मला पावभर दामोदर दे. काय होता अनिल महाराज. मग भगवान आपल्या भक्ताला वाया जाऊ देत नाही. वाया जाता मज परी ही लाज कवणाची. आणि काय करत दुनिया धारी
असं म्हटल्यावर थट्टा केल्यावर माझा देवही सहन नाही करत. दुडिया माझारी देव पाहिजे ना तुला, देव पाहिजे ना, घे ना. दुडिया माझारी रामदास बाबा कान्होबा झाला भारी, उचंबळे गोरस सांडे बाहेरी. जाऊ द्या. आणि मग असं चालू असताना जगद्गुरु तुकोबाराय येत आहेत. त्या गवळणीला म्हणतात, ए गवळणी काय भाग्य असेल ग तुझं, पण तुझं प्रारब्ध इथे थांबण्याचं नाहीये. आता काळा झाला ना, झाला. तुम्हाला सुंदर रूम मध्ये व्यवस्था केली. काळा झाला, मी राहतो नाही 8 दिवस जमल. झाला शिबिर असलं तर या. तुमच्या शिबिरामुळे जर मा सप्ताह बी बिघडला तर तुमच्या मात सप्ताच नाही मा. विठाला विठाला आले रे तुम्ही, मी बंदा ढवळा झालो ना. विठाला विठाला तिकडं रेटाईल नेल तर काय काढलो पंकजच्या घरी. ते म्हणे बाबा आता असं करा लागतंय. मी तुमच्या पाया पडतो रे, मला पिसळून देऊ नका बरं, नका मला पिसळ. ते म्हणे मग आम्ही 2 दिवसाला लेट येऊ. तुमचं नाही सांगत रे. मग मी तुम्हाला काय म्हणलं, नाही 4 दिवसांनी लेट या. नाही गजू काय म्हणलं मी, ते तू मन गड्या. विठाला विठाला भगवंताची एवढी मोठी कृपा या ओलांडेश्वराची आपल्यावर झाली ना, आपल्यावर तू लाज वाटली पाहिजे ना रे. एवढी कृपा विश्व माऊलीच्या दरबारात. आणि 1 मिनिट नाही उभं राहायला मिळत. काही लोक तर मागच्या वर्षी सप्ताह होईपर्यंत एक म्हणायचे बसून आला, याला कशाचं मंदिरात मिळतं, हे काहीतरी चाटा आणत असत. अरे अनंत जन्माची पुण्याई अनिल भैया, हे माऊलीनी जवळ धरलंय, तुकोबारायांनी जवळ धरलंय, आणि आता पांडुरंग जवळ जर धरत असल मग याच्यापेक्षा काय महत्वाचं आहे तू पाहिजे. आता तुकोबाराय म्हणतायत, हे भाग्याचाली गवळणी, तुझं प्रारब्ध इथे थांबण्याचं नाहीये. आता काला झाला, महाप्रसाद झाला, घरी जायला पाहिजे, घरी जायला पाहिजे. ती म्हणती तुकोबाराय तुमचं म्हणणं खरं आहे. अहो येताना मला हिवराश्रम वरून इथे येताना स्मरण होत, पण इथलचं देव वातावरण बघितलं आणि आता घरी जाताना येताना मला स्मरण होत. पण आता काय झालं हो,
सांगते घर जाने बाट गोरस बेचणी आई हाट. महाराज एक परमार्थ करत असताना एक तर संसार होईल नाहीतर एक तर परमार्थ होईल. विठाल विस्तार नाही करायचा आपल्याला आवरायचंय कारण खूप मोठा महाप्रसाद आहे का नाही. म्हणून माय भुली घर जाने बाट मी विसरले तुको बरं आहे घर मै भुली घर जाने बाट गोरस बेचणे आई हाट. म्हटले तू आली विसरली पण विसरायचं कारण काय ग. कारण तो जो देव आहे ना एकदा का पाहिला ना लयच अवघड आहे हो. लयच अनिल महाराज अवघड आहे. अवघड आहे कारण ते तू मी प्रमाण सांगतो आता तुम्हाला. तो जो देव आहे ना तो केवळ अंतःकरणाचं धारण करतो महाराज. मनत मन मनमोहन मुरली बाला मुरली बाला नंदाचा अलवेला नंदाचा. मग असा माझा देव आहे तो अंतःकरण पाहतो. आणि बाहेरचं तर तुम्ही किती डेकोरेशन केलं याच्याची काहीच गरज नाही त्याला. अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी तुकोबराय त्या गवळीला म्हणतात घरी जा. ती म्हणते माय भुली घर जाणे बाट गोरस बेचणे आई हाट. म्हटले का ग तू जे म्हणती हे आता जाणं शक्य नाही पण का बघितल्यामुळे काढा रे मनमोहन
विसरू मग खाली बी स्वर लागतो बरं का सबाहे विसरू देखे गोपाल महाराज पाहे तिकडे माय बाप विठ्ठल आहे रखुमाई देव नाही असं ठिकाण सांगा बरोबर देव आहे का सांगाय का तर प्रमाणाने महाराज विठ्ठल स्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजीनी दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल शून्य स्थावर जंगम व्यापुडी राहिला जंगम व्यापुणी विठाला स्थावर जंगम व्यापुणी राहिला अकळ बाप रखुमादेवी बरोबर विठ्ठल सकळ जर देवात मालिक पाहिल तिकडे देव आहे मग म्हटली तुम्ही जरी म्हणता तुकोबर आहे घरी जा पण अहो आता हा पाय उचलावा पाय उचललाय किंवा दोन्ही पाय माझे स्थिर आहे पण आता हा पाय उचलून जर दुसरीकडे ठेवायचा मला अशी भांडण झाली की मी हा पाय उचलून कुठे Yeah.
कहा पगडारू देखे अनेरा रिकाम कुठे देखे तो सब ओहीने घेरा पाहेल तिकडे मला देवच दिसतो तुकोबार आहे. आणि ज्या वेळेला तुकोबारांनी त्या गवळणीची अवस्था अशी बघितली आणि तुकोबाराय म्हटले ए भाग्यशाली गवळणी. तुकोबाराय म्हटले बघ तुकोबाराय काही सामान्य नव्हते नाही विस्तार करत होता. ऑर्डर आली सत्कार आहेत लय मोठे आणि प्रसादही मोठा आहे म्हणून तुकोबाराय म्हटले काय सांगावं तुम्हाला की मी ती गवळण म्हणते मी आश्चर्यचकित झाले आणि माझ्या मनात काही भीती होती ना ती भीती संपली. अभंगाचं शेवट यथामती यथावकाश आपण सरळ सरळ अभंगाचं चिंतन केलंय. उरलेल्या 5 मिनिटात काला करायचा आहे कारण काला म्हणलं की बंधन आहे. काय बंधन? चरित्र ते उच्चारे Hare
गेले देवे गोकुळी. 2-3 प्रमाण सांगतो फक्त. हेही 2 अवस्थेत. हे जसे चरित्र गेले नारायणे रांगता गोधाणे राखिताये. रांगतानी भगवान काही चरित्र करायला लागले आणि ज्या वेळेला भगवान असं चरित्र करत असताना गाराणे यायला लागल्या. गाराणे सांगाया आल्या गोकुळीच्या स्त्रिया. काय काय गाराणे? परवाला म्हणजे घरा दारी निजला होता म्हातारा घेऊन ताकाचा ओढेरा ओढीला सैरा त्यावरी. कितीतरी गाराणे आले कितीतरी. यशोदे आवर त्याला आवर. आवरी आपुला कान्हा नासिरा आमोच्या आझुनिका. मामा तुम्ही माणसाला असता आझुनिका लाजने तुझी मना. कारण 12 वाजली म्हणून आझुनिका लाजने तुझी मना. तुझा तुलाची गोड वाटे कान्हा कान्हा कान्हा. ऐसे ऐकता गाराणी जमलाता. यशोदे नैनी आले पाणी कृष्णा पुण्या दे धावणी. एका जना लढा चरणी कृष्णा. ए भैया ऐकणारे ए कृष्णा नको ना रे नको ना रे. भगवान घोड्या नको करू माझे बाबा. भगवान म्हटले आई आता कंटाळलीस ना तू, तुला प्रसाद वाटायचा आहे ना. ए मैया ए मैया. मग मामा बी म्हणलं जात माय एकदाचा पण मामा मैया मामा. आता घोड्या करतही नाही. भगवान म्हटले हे मैया घोडी करत नाही इथं राहतही नाही. उद्या मरण भले परिही काय अवकाळा ऐसी. कारण मी सांगळे साहेब मी जन्माला आलो आणि जन्माला आणि आपण जन्माला आलो तर स्वरात रडतो. बेस्वर जमत नाही. विडाला विठाला मग भगवान निघाले उद्या काय काय घेऊन निघाले. पावा घोंगडी घेऊन पायी सवे गोपाळ घेऊनी गाई. वृंदावने आलेलं वलाही वेणू वाजविला
सारा धिगाणा करून ठेवलाय तुम्ही माझा. विठाला विठाला गेल्यानंतर तिथे भगवान म्हटले अरे गाई चरायला लागल्या, मग आता करता काय म्हटले खेळ खेळा. खेळ खेळायला लागले, अनेक प्रकारचे खेळ खेळले. खेळ खेळल्यानंतर गोपाळ म्हटले ए देवा आता तुला काय सांगावं रे. म्हटले काय झालं रे. अरे भुका लागल्यात ना. खरे गजू भुका तुम्ही काय एकाउनाचे हात करायला लागलेत मामा साहेब. हा काऊन काऊन रे. ए पंख सारा आगाऊ तू ना सुरू आहे. बघा अनाथ शिदोऱ्या भगवंतानी शिदोऱ्या बघितल्या. माझे आहे तैसे पाय नाही तरी घरा जाय तोरोड्या माय नवणीत आणावे. त्यावेळेला ज्या तुकोबर आहेत आपलं वकील पत्र घेतलं. देवा तुका म्हणे हरी माझे कोणी नाही घरी नका करो दुरी माझा पाया वेगळे. देवा तू म्हणत असेल ना अरे सर्वस्व तू आहे आमचा. कृष्ण माझी माता कृष्ण माझा बहीण बंधू चुलता कृष्ण माझा विठ्ठल माय बाप चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठला विने ताड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे. असं म्हटल्यानंतर भगवान सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करतायत आणि हा द्वापारातला काल्याचा आनंद आज आपल्या भगवान ओलांडेश्वराच्या दरबारामध्ये ज्या संत मायबापामुळे तुम्हाला मला हा आनंद उपभोगायला मिळतो. त्या ज्ञानोबरायचं भजन ज्ञानेश्वर तरी तरी नुन्यते पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तुमते विनवित असो पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संती नोवे अंगभूत युक्ते नोवे हा उपदेश तुमचे. आपल्यासाठी रामदास महाराज खरंच श्रेष्ठ आहे. कारण अनिल महाराज ही जे आळंदीला वास्तव्य करतायत ना अरे सर्वात भाग्यवान ते आहेत. तुम्ही पण बरं का आमच्यासाठी अतिशय पूजनीय लोक आहेत अनिल महाराज. सर्वच पूजनीय आहेत. आणि मी तुम्हाला आता म्हणजे मी या संस्थांशी लांब नाही आहे. हे सर्व मला देव नाही का देव माझा मी देवाचा हीच अवस्था या संस्थांची आणि माझी आहे. म्हणून या संस्थांच्या वतीने पुढच्या वर्षीचं यंदाच तुम्हाला सर्वांनाच म्हणजे काय करतो आमंत्रण देतो. या सालनं पण याच्यावर तुला ध्यान येत यायचे. त्याच्यात दुसरा कोणीच नाही. सोयराच लय आगाऊ आहे त्याच्यात. साऱ्या सोयरात काय पंकज काहीच करत नव्हता. यायनं गाठलाच त्यो. अरे हे का आजचं आहे का. हे नेहमी माझ्या बरोबर आहेत. नेहमी ते बरोबर मेळ लावतात अनिल महाराज. भगवान सर्वांच्या शिदोऱ्या एकत्र करतायत आणि आपल्याला आज अतिशय प्रेमयुक्त अंतकरणाने भगवान ओलांडेश्वराच्या कृपेने हा काल्याचा आनंद उपभोगायला मिळतो. ज्ञानोबराचं वचन झालं ना. झालं. अनिल महाराज आता 1 मिनिट फक्त ज्या पवित्र दरबारामध्ये आपण ओलांडेश्वराच्या दरबारात आहोत ना त्या भगवंताचं एकदा ओम नमो शिवाय सुंदर 1 मिनिट भजन करायचं सर्वांनी. सुंदर टाळ्या वाजवून. कारण मी तसं कीर्तनात टाळ्या वाजवा म्हणत नाही. नाही तर आता या कीर्तनकारांनी काय धरलं काय माहित. काय झालं वाजवा. हे टाळी वाजू नये असं नाही पण कधीही वाजू नये. नामा सरसी वाहे टाळी होय होळी विघ्नाची. सर्वांना विनंती एकदा गोड ओम नमो शिवाय भजन करा. ठप 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 नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले
पुरते अधिकते सरते करुण घ्यावे तो माते विणवित सो झालेली सेवा अनंत कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मन भगवान ओलांडेश्वर मौली ज्ञानोबाराय जगद्गुरु तुकोबाराय माझे श्री गुरु वैकुंठवासी संपदबाबा कल्याणकर महाराज आणि तुमच्या सर्व संत मायबापांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करतो। आधी एक काल्याचा अभंग होईल, नंतर भगवान ओलांडेश्वराला बाबा काला पोहोचेल याची काळजी तुम्ही काय घ्यायची हा। शिंकेला Hare